असतील ना तुमच्यात? झाले ते आत्ता असतात ना ते जानेवारी फेब्रुवारी इव्हेंट चालू होतात ना आता. माझ्या कॉलेजचा व्हायचा जानेवारी फेब्रुवारी मध्ये. झाले लवकर झालं. कधी एक्झाम आहे? 9 मार्च. तुमचा काय संबंध नाही कॉलेजशी? झालं कॉलेज संपलं चालू आहे. कोणत्या कॉलेजला म्हणतात? काय आहे? नाही नाही पिंपरी मध्ये कुठे? पहिल्यांदा वाटतं. हा काय मोठं कॉलेज नाही का? नॉर्मल आहे का? काय शिकतोय तिथं? चला स्टार्ट करू. त्या दिवशी काय काय झालं? KPIs घेतलेले आणि अजून काय घेतलेलं ना, फिल्टर्स बघितलेलं ना. एवढं 3 लेवलचे फिल्टर आहेत. कोणकोणते? हा ऑल लेवल नाही अजून एवढंच आहे का? अजून व्हिज्युअल लेवल राईट. अँड देन KPI काय यूज करतो आपण? KPI कार्ड काय यूज करतो? अरे ते सगळेच व्हिज्युअल शो होतं. KPI कार्ड काय कशासाठी यूज करतो आपण? ऑनलाईन आठ राईट. एखादं टार्गेट सेट केलं असतं राईट, अकॉर्डिंग टू प्रिव्हियस मंथ और प्रिव्हियस इयर. त्याच्या अकॉर्डिंग टू ते गोल अचीव झाले की त्यासाठी आपण काय यूज करतो? KPI कार्ड यूज करतो. ओके एव्हरीवन क्लिअर? झालं एवढं डॅशबोर्ड बनवून सगळ्यांचं? झालं का? अँड देन डेटा फॉर्मॅटिंग एक बघितलेली बरोबर ना. डेटा फॉर्मॅटिंग हे दिसतंय तुम्हाला, कलर करा काय ते दिसतंय राईट. सो आता मला काय करायचं आहे, कॉन्टिनेंट वाईज सॉरी कंट्री वाईज किती ऑर्डर्स आहेत हे मला बघायचं आहे. ओके काय बघायचं आहे? कंट्री वाईज किती ऑर्डर्स आहे बघायचं. ओके त्यासाठी मी काय करतो, एक न्यू पेज क्रिएट करतो आणि त्या पेजला अख्खं मॅपसाठी आपण यूज करणार. सर स्क्रीन ओके येस सॉरी ठीक आहे दिसतंय. ओके मग काय करायचं आहे, मॅप वाईज कंट्री वाईज बघायचं मला, ऑर्डर्स किती आहेत काय का मॅप व्हिज्युअलमध्ये दाखवायचं. ओके सो इथे एक फील्ड मॅप म्हणून दिसतंय का तुम्हाला? इथं मॅप म्हणून एक आहे नॉर्मल मॅप, त्याला सिलेक्ट करायचं. ओके मॅपला करतो सिलेक्ट करतो, पूर्ण पेज घेणार आहे मी मॅपसाठी. घेतलं ठीक आहे. देन इथं काय विचारतं, लोकेशन विचारतंय अँड देन लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड. आपल्याकडे आहे का आता लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड? नाही आहे. त्या तुम्ही पुढे काम करताल तेव्हा तुम्हाला मिळेल लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड वगैरे एक्सेट्रा. आता काय माझ्याकडे लोकेशन आहे आणि व्हॅल्यूज आहेत. ओके मग कशा वाईज फाईंड करायचे? कंट्री वाईज किती ऑर्डर्स आहेत. ओके कशामध्ये कंट्री? टेरिटरी लुकअपमध्ये क्लिक करतो. टेरिटरी लुकअप एक कॉन्टिनेंट हेरारकी आपण बनवलेली आठवत आहे का? ठीक आहे कंट्रीवर क्लिक केल्याने त्याचा डेटा कॅटेगरी आहे त्याची. ओके इथं अनकॅटेगरीज असेल तर तिथं तुम्ही कंट्री सिलेक्ट करा. काही काहींचं अनकॅटेगराईज असेल तिथं काय करायचं, जस्ट कंट्री सिलेक्ट करा त्याला. ओके आणि ह्या कंट्रीला आपण कुठं ड्रॅग करायचं? लोकेशनमध्ये. ओके ड्रॅग केलं. देन मला कशाचे अगेन्स्ट फाईंड करायचं होतं? टोटल ऑर्डर्सच्या अगेन्स्ट, प्रत्येक कंट्रीचं काय झालंय काय नाही ते बघायचं होतं का मॅप व्हिज्युअल. ओके आता इथं कंट्री दिसतात राईट, समथिंग काहीतरी. ओके सो इथं बबल साईज म्हणून एक आहे, बबल साईज. ओके ह्याच्यामध्ये काय करतो मी, टोटल ऑर्डर्स ट्रॅक करतो. फाईंड केलेत ना आपण टोटल ऑर्डर्स, ट्रॅक करतो. दिसत का नाही? जस्ट वेट अ मिनिट. तुमच्यात दिसतंय का रे? बबल साईज मध्ये दिसतंय?
बबल साईजमध्ये एकदा हे टाका बरं. और सॉरी 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 और मी काय करतो, कॉन्टिनेंट हेरार्की बनवली ना ती अख्खी पास करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता दिसतंय बघा. ते कॉन्टिनेंट इथं दिसतात ना आपल्या, नॉर्थ अमेरिका, साऊथ आफ्रिका, युरोप, त्याच्या आतमध्ये कंट्री ती कोणती असेल ती. ओके, आणि इथं काय करतो, जस्ट टोटल ऑर्डर्स ड्रॅग करतो. कशामध्ये? बबल साईजमध्ये. ओके, दिसतं की इथे. ओके, नॉर्थ अमेरिकेमध्ये कोणती तरी कंट्री आहे, त्याचं ते दिसतंय. कोणती काय माहिती असेल कोणती तर. ओके, ठीक आहे. हा मॅप कसा दिसतोय? एक रोड मॅप आहे, रोड वाईज मॅप दिसतंय. ओके, काय करा, डेटा फॉर्मॅटमध्ये जा. ओके, देन इथं मॅप सेटिंग म्हणून आहे. ओके, मॅप सेटिंगला क्लिक करतो मी. अँड देन इथं स्टाईल दिसते जी रोड वगैरे. जर डार्क केलं मी तर डार्कमध्ये दिसेल. ओके, लाईट केलं, ग्रे स्टाईल केलं तर ग्रे स्टाईलमध्ये, लाईट केलं तर लाईटमध्ये. ओके, माझ्याकडे एरियल म्हणून एक काहीतरी आहे, त्याला क्लिक करतो मी. कसं दिसतं? छान दिसतंय का? जसं आपला ओरिजिनल मॅप दिसतो त्यामध्ये पूर्ण दिसतो. ओके, बट आता मला हे जाईल ना, काय म्हणतात त्याला, जर कोणत्या एखादं फाईंड करायचं असतं मला तिथं जाऊन क्लिक करावं लागेल, और मला असं झूम करावं लागेल, राईट? त्यासाठी एक नवीन तुमचं व्हिज्युअल येत आहे, स्लायसर. आता तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तेव्हा तुम्हाला एक क्वेश्चन नेहमी विचारतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्लायसर अँड फिल्टर. स्लायसर काय करतो, पूर्ण पेजला फिल्टर आउट करतो. काय करतं? पूर्ण पेजला फिल्टर आउट करतो. ओके, माझ्याकडे कॉन्टिनेंट आहे. ओके, मी काय करतो, टेबल व्ह्यूमध्ये जातो आणि टेरिटरी लुकअप. माझ्याकडे कॉन्टिनेंट आहेत. ओके, हे कंट्रीज आहेत. कोणकोणते आहेत? युनायटेड स्टेट्स वगैरे, कॅनडा वगैरे, ह्या कंट्रीज आहेत. ओके, मी काय करतो, अगेन रिपोर्ट व्ह्यूमध्ये जातो आणि इथं स्लायसर म्हणून एक व्हिज्युअल दिसेल तुम्हाला. स्लायसर म्हणून दिसतंय की, स्लायसरला जस्ट सिलेक्ट करतो. अरे अरे सॉरी सॉरी, काय करतो, स्लायसरला सिलेक्ट करतो. ओके, असं काहीतरी दिसतात. ठीक आहे, माझ्या कंट्रीज आहेत. मग कंट्रीज वाईज टोटल ऑर्डर्स बघायचे, राईट? कंट्रीज कशामध्ये प्रेझेंट आहे माझं? टेरिटरी लुकअपमध्ये जस्ट ड्रॅग करतो. आल्या काहीतरी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी खूप येतात. त्याऐवजी आपण काय करू, कॉन्टिनेंट ड्रॅग करू. ओके, युरोप, नॉर्थ अमेरिका अँड पॅसिफिक समथिंग. ओके, ह्याला काय करतो मी, टाईल्समध्ये ठेवतो. टाईल्स म्हणजे काय? दगड असतात, बरोबर? काय होतं, अगेन डेटा फॉर्मॅटमध्ये जाणं, स्लायसर सेटिंग म्हणून दिसतंय, स्लायसर सेटिंगवर क्लिक करतो. इथं ते स्टाईल आहेत, व्हर्टिकल, टाईल अँड ड्रॉपडाऊन. हे काय होतं, टाईलवर जस्ट सिलेक्ट करतो. 3 दिसतात आहेत मला काहीतरी. आता जेव्हा मी एखाद्या स्लायसरवर क्लिक करेल, आलं मला तिथले युरोपचं. ओके, अगेन नॉर्थ अमेरिका क्लिक करतो, आलं. पॅसिफिकला क्लिक करतो, आलं पॅसिफिकमधलं काहीतरी. जेव्हा मी होवर करेल तिथं ऑटोमॅटिक दिसतात पॅसिफिकमध्ये किती ऑर्डर्स आहेत, दिसतात आहेत ना. ओके, नॉर्थ अमेरिकेमध्ये जातो, त्याला होवर करतो, दिसत आहेत ऑर्डर्स. अगेन युरोपमध्ये जातो, दिसतात ऑर्डर्स. ओके, हे जे फिल्टर आउट होत आहे त्या पर्टिक्युलर पेजलाच फिल्टर आउट होत आहे, राईट? आता जेव्हा मी फर्स्ट पेजवर जाईल, ठीक आहे, फिल्टर आउट होते का पेज नाही होते का? एनिवन सांगू शकतो? मी जे फिल्टर आउट केलं, ओके, मॅप युज्युअल होता, युरोप सिलेक्ट केलं, ते युरोपमध्ये ह्याच पेजला फिल्टर आउट होत आहे. ते फर्स्ट पेजला फिल्टर आउट होतंय का? नाही होते. का नाही होते? बिकॉज ते फर्स्ट पेजशी कनेक्ट आहे का? हा जो काय आपण स्लायसर घेतलाय तो फर्स्ट पेजशी कनेक्ट आहे का? तेव्हा एक कन्सेप्ट येते सिंक स्लायसर्स म्हणून. सिंक करायचा प्रत्येक पेजला. आता मला माहिती, जर मी युरोपवर क्लिक केलं तर इथं पण फिल्टर आउट व्हायला पाहिजे आणि फर्स्ट पेजला पण फिल्टर आउट व्हायला पाहिजे. म्हणजे फर्स्ट पेजला काय दिसेल, युरोपच्या अकॉर्डिंग पूर्ण डेटा फिल्टर आउट होईल, राईट? सो काय करतो मी, व्ह्यू टॅबमध्ये जातो. कुठे जातो? व्ह्यू टॅबमध्ये. इथं सिंक स्लायसर म्हणून दिसतंय सगळ्यांना, सिंक स्लायसर. त्याच्या सिंक स्लायसरला क्लिक करतो. ओके, कशावर येतो? फक्त पेज 2 वर आहे. मला कुठं पाहिजे? पेज 1 वर पण पाहिजे. इथं आय बटन दिसतंय का? आय बटन, इथं आय बटन. जर आय बटनवर जर मी क्लिक केलं तर तो फर्स्ट पेजला सेम दिसणार, पण मला हे व्हिज्युअल फक्त इथं पाहिजे. फर्स्ट पेजला हवंय का? फर्स्ट पेजला किती गिचमेंट घालवली. मी काय करतो, फक्त मला काय व्हायला पाहिजे, रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? फक्त डेटा रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. सो साईडला एक ऑप्शन आहे, ॲरो दिसतात का 2 ॲरो, त्याला जस्ट क्लिक करतो. ओके, आय बटनवर नाही क्लिक करत. ठीक आहे, आता काय करतो, अगेन युरोपवर सिलेक्ट करतो. ठीक आहे, केला. युरोपमध्ये काय ते ऑर्डर्स दिसतात ते फर्स्ट पेजला. जस्ट वेट.
स्लिंग स्लाइसर बस ये वेट अ मिनट गाइस रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे फक्त हे. ठीक आहे, युरोप सिलेक्ट करतो अगेन. ओके, आणि अगेन फर्स्ट पेजवर जातो, बघतो रिफ्लेक्ट होतो. झाला का रिफ्लेक्ट? मी काय केलं, सिंग स्लायसर येईल कशाची, फर्स्ट पेजची, राईट. इथं मला ते व्हिज्युअल दिसतंय का आपण घेतलेलं स्लायसरवालं? नाही दिसत आहे. कुठं दिसतंय ते? फक्त सेकंड पेजला दिसतंय. ओके, इथं दिसतंय काहीतरी ते. अगेन मी नॉर्थ अमेरिका सिलेक्ट करतो. ओके, अगेन पेज 1ला जातो. अगेन फिल्टर आउट होईल ते पेज. झालं का? 948 समथिंग दाखवतात. आल्या दोन कन्सेप्ट, एक स्लायसर आणि एक सिंग स्लायसर. सिंग स्लायसरने काय होतं, प्रत्येक पेजला कनेक्ट होऊन जातं. आता इथं माझ्याकडे 2च पेज आहेत, राईट. त्यामुळे इथं मला 2 पेज दाखवतात. ओके, अगेन पेज 2ला जातो आणि स्लायसरवर सिलेक्ट करतो. इथं दिसतात आहे 2च पेज दिसतात. इफ द थर्ड पेज वाटली तर ऑटोमॅटिक थर्ड पेज आहे. त्रास वाचतोय का तुमचा? प्रत्येक फिल्टर म्हणजे प्रत्येक पेजला तुम्ही हा स्लायसर देण्याची गरज आहे का? नाही. कशामुळे वाचतंय ते? तुमच्या सिंग स्लायसर्समुळे वाचतंय. ओके, ऑनलाईन क्लिअर? ऑनलाईन यस सर. एकाला कळालं, क्रितिशलाच कळालं का फक्त? यस सर. ठीक आहे, आपण याला थोडं एडिट करू रे, लेखन दिसतं. कशामध्ये जाणार एडिटिंगसाठी? फॉर्मॅट पेंटर, फॉर्मॅट पेंटर सिलेक्ट कर. ओके, याला जस्ट साईज अँड स्टाईल देतो. ओके, व्हिज्युअल बॉर्डर ऑन करतो. याला पण एडिट करतो. बॅकग्राऊंड कलर व्हाईट आहे, ब्लॅक देतो. टायटल 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 पण चेंज करतो. कशाचं स्लायसर आहे आपलं? कॉन्टिनेंटचं. ओके, व्हाईट कलर आणि सेंटर. ओके, मॅपचं पण तेच करतो. टायटल लागेल सेंटरला येतं. टोटल ऑर्डर्स बाय काय कॉन्टिनेंट आहे. ओके, मला त्याचे काय द्यावं लागेल, वरती हेडलाईन द्यावं लागेल प्रत्येक पेजची. ओके, कुठे कशामध्ये जाणार? अगेन होम, बरोबर ना? होम का काय, इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स, राईट. काय माझी मॅप समरी आहे, एक्झिक्युटिव्ह मॅप टाक. बॅकग्राऊंड कलर पण ब्लॅक करतो. टायटल ऑन करतो. तर बॅकग्राऊंड ब्लॅक केलं का मग ते हे सगळे हे गेलं, नाव गेलं तर. ओके, म्हणजे तिथं अगेन टाकतो एक्झिक्युटिव्ह मॅप. घेतलं सेंटरला. देन अगेन एक टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करतो आणि जसं फर्स्ट पेजला आपण दिला आहे लेफ्ट साईडला स्लायसरसाठी किंवा जे काय फिल्टर येणार आहेत पुढे जाऊन त्यासाठी देतो.
असंच ठेवते. ओके, झालं. माझी मॅप समरी तयार झाली. मी तर काही दाखवू शकतो. इथं जर टोटल रेव्हेन्यू जर दाखवलं, टोटल रेव्हेन्यू पण ते दाखवेल. अगेन डेटा पेनला जातो. बिल्ड पेनमध्ये बबल साईजमध्ये टोटल ऑर्डर्स आहे. इथं टोटल रेव्हेन्यू पण ट्रॅक करतो. टोटल रेव्हेन्यू दिसतं तिथं काहीतरी 77 लाख समथिंग. क्लिअर सगळ्यांना मॅप व्हिज्युअल कधी यूज करायचं? जेव्हा मी डोमेननी साइन इन करेल ना, हे मॅप व्हिज्युअल दिसणार नाही. का? त्या डोमेनला ऑथॉरिटी नसणार आहे. कारण तो डमी डोमेन आपण यूज करणार त्यामुळे. ओके, माझे कोणकोणते 2 पेज तयार झालेत? फर्स्ट वन समरी एक पेज झाले आणि सेकंड मॅप एक तयार झाले. ओके, मला 2 समरी तयार झालेत माझ्या. आता मला थर्ड करायचं आहे कस्टमर समरी. कस्टमरची काहीतरी इन्फॉर्मेशन असेल ना, राईट? काय करायचं? कस्टमरची इन्फॉर्मेशन शो करायची. ओके, काय करायचं आहे? कस्टमरची इन्फॉर्मेशन शो करायची. ओके, काय दाखवू शकतो आपण कस्टमर्समध्ये? काय दाखवू शकतो? काय काय कॉलम्स क्रिएट केले आपण कस्टमर्समध्ये ऑनलाईन? आपण इन्कम कॅटेगरीचं काय तयार केलेलं का? इन्कम कॅटेगरी लो हाय काय तयार केलेलं का? आहे ना. आपण असं दाखवू शकतो का इन्कम कॅटेगरी वाईज आपल्याकडे रेव्हेन्यू किती जनरेट होतं, और इन्कम कॅटेगरी वाईज ऑर्डर्स किती येतात हे दाखवू शकतो आपण. ओके, सो जेव्हा तुम्हाला एखादं डिस्ट्रीब्युशन दाखवायचं असेल, हे डिस्ट्रीब्युशनच झालं ना. माझ्याकडे समथिंग 4 ते 5 कॅटेगरी असेल, त्या 5 कॅटेगरीला डिस्ट्रीब्यूट होऊन तुम्हाला व्हॅल्यू दाखवणार, राईट? डिस्ट्रीब्युशन झालंय. जेव्हा तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दाखवायचं असेल तेव्हा पाय चार्ट और डोनट चार्ट यूज करायचं डिस्ट्रीब्युशनसाठी. ओके, बिल मध्ये जाणं. अगेन इथं पाय चार्ट आहे आणि डोनट चार्ट. ओके, मी पाय चार्टला सिलेक्ट करतो. ठीक आहे, ते माझ्याकडे आता दोन जणांचंच काम आहे. लिजेंडचं काम आहे आणि व्हॅल्यूजचं काम आहे. ओके, सो लिजेंडमध्ये मी काय पुल आउट करणार? इन्कम कॅटेगरी कशामध्ये येते? कस्टमर लुकअपमध्ये फाइंड केली ना आपण? नाही केली का? कुठे? ते ग्रेटर दॅन 1 लाख दाखवलेलं हाय इन्कम ते वाले केले का फाईंड? ईज पॅरेंट मिळालं मला. ठीक आहे, चला पटकन तयार करून घेऊ आपण एक इन्कम कॅटेगरी नावाचा कॉलम. केलंय का? कुठे केलंय? हेच आहे का? हे एन्युअल इन्कम आहे ना. इन्कम कॅटेगरी ज्यांचा ग्रेटर दॅन 1 लाख असेल ते काय झाले? हाय इन्कम वाले. लेस दॅन 1,50,000 झाले ते काय झाले? मिड कॅटेगरी. केलेलं ना? प्रायोरिटी कस्टमर मी केले का? ठीक आहे, मी ट्रॅक करतो फक्त, दिसून जाईल मला. ते हाय प्रायोरिटी लो प्रायोरिटी वाले रे, ते नाही पाहिजे मला. ठीक आहे ना, तयार करून घेऊ पटकन. काय करायचंय? काय आलं काय करायचंय? मग कुठे जावं लागेल कंडिशनल कॉलम वापरण्यासाठी? ट्रान्सफॉर्म डेटा करू शकतो का? काय प्रॉब्लेम नाही. पण जातो आता मी ट्रान्सफॉर्म डेटामध्ये, कस्टमर लुकअपमध्ये जातो. ठीक आहे, कसं काय नाही केलं आपण? ठीक आहे, कुठं असणार? ॲड कॉलम, कंडिशनल कॉलम. ठीक आहे, इन्कम हाय किती होती आपली? 1,70,000 होती ना समथिंग काहीतरी. ओके, जसे तर इन्कम कॅटेगरी नाव दे. ओके, कॉलम नेम काय ना? ॲन्युअल इन्कम. ऑपरेटर ग्रेटर दॅन का लेस दॅन? ग्रेटर दॅन इज 1,50,000 टाकू. आउटपुटमध्ये काय पाहिजे मला? ते हाय इन्कम पाहिजे. ओके, अजून एक ॲड क्लॉज करतो. ॲन्युअल इन्कम अगेन बोला. लेस दॅन पक्का? ओके, लेस दॅन.
काय 1,50,000 अगेन ग्रेटर दॅन हवंय शुअर ग्रेटर दॅन काय त्याच्या पुढे काय ना ग्रेटर दॅन 1,00,000 असेल तर 1,50,000च्या पुढे पण ते हाय इन्कम पकडेल मग का नाही पकडणार हा शुअर शुअर ऑनलाईन काय करायला पाहिजे इथे मला Less 1,00,000 आणि 1,50,000च्या मध्ये असणाऱ्यांना मला मिड इन्कम टाकायचं than 1 lakh. लेस देन 1,00,000 No, less than 1,50,000. खाली Less than. एल्स मध्ये ऑटोमॅटिक येईल ना एल्स मध्ये मिडल ओके लेस दॅन काय करू इथं 1,00,000 ठेवतो 1 तिथं lakh काय low ठेवतो income. लो इन्कम ठेवतो ठीक आहे हा. लो इन्कम Yes. अदरवाईज एल्स मध्ये मिड इन्कम Mid income. ओके क्लिक करू इथं काय क्रिएट झालंय ओके अगेन काय करतो होम मध्ये क्लोज अँड अप्लाय ओके इन्कम कॅटेगरी काय ते तयार झाली माझ्या इथं कुठेतरी अप्लाय चेंजेस करतो ओके इन्कम कॅटेगरी तयार झाले कुठे गेलं रे हां हां इथे ओके ते कशामध्ये पास करतो मी लिजेंडमध्ये पास करतो ठीक आहे काय करतो लिजेंडमध्ये पास करतो आले समथिंग इन्कम कॅटेगरी हाय लो मिड मला काय बघायचं होतं रेव्हेन्यू बघू आपण किती जनरेट करून देतात ते मिडवाले किती देतात ते हायवाले किती देतात ते लोवाले किती देतात ते ओके पास काय करणार मी त्यामध्ये व्हॅल्यूजमध्ये Total revenue. टोटल रेव्हेन्यू ऑटोमॅटिकली केलं का डिस्ट्रीब्यूट लो इन्कमवाले आपल्या सर्वात जास्त रेव्हेन्यू जनरेट करून देतात त्यानंतर मिड इन्कम आले त्यानंतर हाय इन्कम वाले ओके ऑलवेज रिमेंबर पाय चार्ट आणि डोनट चार्ट तुम्ही जेव्हा वापरता जेव्हा तुमच्याकडे फक्त 5 कॅटेगरी आहेत 5 किंवा 5 पेक्षा कमी 3 4 5 समथिंग तेव्हाच पाय चार्ट और डोनट चार्ट वापरायचा तेव्हाच ते सिस्टमॅटिकली दिसतं ओके अदरवाईज इथे एक ट्री मॅप म्हणून आहे तुमच्याकडे लॉट्स ऑफ कॅटेगरीज असतील जेव्हा 1000 100 तेव्हा तुम्ही काय दाखवू शकता ट्री मॅप दाखवू शकता बट मला काय आता किती 3च कॅटेगरी होत्या लेस दॅन 5 कॅटेगरी होत्या 5 पेक्षा किंवा 5 पेक्षा कमी कॅटेगरीसाठी आयदर पाय चार्ट और आयदर डोनट चार्ट ओके अगेन मी फॉर्मॅट पेंटरमध्ये जातो ठीक आहे ओके इथं तुम्हाला कलर पण चेंजेस करता येईल लो इन्कम वाल्यांना काय दाखवू येलो देतो ठीक आहे झाला चेंज ऑटोमॅटिकली ठीक आहे देन मिड इन्कम वाले समथिंग काहीतरी ग्रीन देतो देन हाय इन्कम वाले रेड ओके इथं ब्लँक काहीतरी दिसतंय समथिंग राईट इफ ते रिमूव्ह करायचं असेल ना फिल्टर्समध्ये जायचं इन्कम कॅटेगरीमध्ये जायचं ठीक आहे इथं ब्लँक्स म्हणून दिसते ओके ऑल सिलेक्ट करायचं आणि ब्लँकला फक्त हे करायचं कटआउट करायचं ब्लँक ऑटोमॅटिकली रिमूव्ह होतं त्या ब्लँक कशामुळे येतं आपल्याकडे ब्लँक रोज समथिंग काहीतरी असतील त्यामुळे ते ब्लँक येतं ओके दॅट्स वाय काय केलं मी फिल्टरमध्ये गेलो इन्कम कॅटेगरीला ब्लँक येत होतं हे मला कळालं राईट इथं ब्लँक्स दिसत होतं सिलेक्ट ऑल केलं आणि फक्त ब्लँकला काय केलं रिमूव्ह केलं त्यामध्ये ओके झालं आता मला माझा टॉप कस्टमर दाखवायचा आहे काय दाखवायचं आहे टॉप कस्टमर बाय रेव्हेन्यू काली कंडिशन त्याचं नाव दाखवायचं आहे मला टॉप कस्टमर बाय रेव्हेन्यू मला सिंगलच नाव दाखवायचं आहे कोणतं कार्ड यूज करणार मी सॉरी कोणतं व्हिज्युअल यूज करणार कार्ड व्हिज्युअल ओके करू कार्ड व्हिज्युअल सिलेक्ट
पास काय करणार ह्याच्यामध्ये, पास काय करणार ह्याच्यामध्ये, कस्टमरचं नेम, फुल नेम केलंय का आपण क्रिएट केलंय, फुल नेम पास करू. आता एक समथिंग ॲरॉन काहीतरी येते ते रॅन्डमली येते, ॲरॉन ॲडमास समथिंग काय देते काय येते रॅन्डमली येते. जेव्हा आपल्याला एखादं कंडिशन असते फिल्टर आउट करायचं असतं बाय टॉप, आपण काय यूज करतो, टॉप एन. टॉप एन कशात असतं, फिल्टर पेन मध्ये, राईट. फिल्टर पेन ओपन करू, ठीक आहे, ठीक आहे. काय करा अगेन, काय करा एक फुल नेम ड्रॅग करा त्या फिल्टर पेन मध्ये. ओके, ऍड डेटा दिसतंय, मला फक्त व्हिज्युअलवर लावायचं ना फिल्टर, बरोबर ना, व्हिज्युअलवर लावायचं. त्यामुळे काय कशामध्ये यूज करतो मी, फिल्टर ऑन दिस व्हिज्युअल, म्हणजे काय व्हिज्युअल लेवल फिल्टर. सो काय होतं, ऍड डेटा फील्ड हिअर आले समथिंग काहीतरी बेसिक फिलिंग. टॉप काय दाखवायचं होतं, N1 एकच दाखवायचं मला टॉप. बाय काय, बाय रेव्हेन्यू, बाय व्हॅल्यू मध्ये काय ट्रॅक करणार मी, टोटल रेव्हेन्यू, अप्लाय फिल्टर, ब्लँक येते बाय. जस्ट वेट, टॉप 1 रेव्हेन्यू, अरे ब्लँक काय येते, टोटल ऑर्डर्सला एकदा बघतो मी, जस्ट वेट. ब्लँकच येते तुमच्यामध्ये पण ब्लँक येते, हां सेकंड टाकल्यावर येतं का, नाव काय येतं, हा हेच आहे. ते काय करते, टॉप 1 ब्लँकला घेते बाय डिफॉल्ट, 1 टाकलं तरी. हाच आहे तुमचा मॉरिशान जो कोण आहे तो, हा माझा काय टॉप कस्टमर आहे बाय रेव्हेन्यू. ते जर ब्लँक करायचं असेल ना रिमूव्ह, तुम्हाला अगेन कुठं जावं लागेल, पॉवर क्वेरी एडिटर, आणि तिथून रिमूव्ह करावं लागेल ब्लँक काय असेल ते. ओके, मला याचं नाव कळालं मॉरिशान वगैरे, मला याचे ऑर्डर्स पण दाखवायचं आणि किती रेव्हेन्यू जनरेट करून दिला हे पण दाखवायचं. कळालं काय दाखवायचं, टोटल रेव्हेन्यू आणि किती ऑर्डर्स यांनी दिल्यात आपल्याला. ओके, अगेन काय करणार मी, अगेन एक कार्ड व्हिज्युअल घेणं, बरोबर ना. ओके, देन ह्याच्यामध्ये काय पास करणार मी, टोटल ऑर्डर्स पास करू का, टोटल ऑर्डर्स पास करू. फिल्टर पेन इथे किती येते 25K समथिंग येते, कसं दाखवत ओव्हरऑल दाखवत आहे, मला कशाच फाईंड करायचं तो मॉरिशा. अगेन काय करायचं, कस्टमर ड्रॅग कर, कस्टमर लुकअप मधलं कस्टमर नेम कुठे गेलं, फुल नेम, नाव मला माहिती, राईट. काय नाव त्याचं, मॉरिशान, इथे सर्च आहे, MAURISRIC, सॉरी मॉरिस, हेच आहे चांद, स्पेलिंग सांगा शांत, SH, हाच आहे का, हां बरोबर आहे. किती दिल्यात त्याने मला, 6 ऑर्डर दिल्यात. कसं केलं मी, अगेन फिल्टर पेनमध्ये गेलो आणि इथं जस्ट काय यूज केलं, इथं सर्च ऑपरेशन यूज केलं, बेसिक फिल्टरिंग केली, याचं त्याचं नाव टाकलं आणि त्याने किती ऑर्डर दिले, 6 ऑर्डर दिल्या. सेम मला रेव्हेन्यूसाठी करायचं आहे, त्याने किती रेव्हेन्यू जनरेट करून दिला. अगेन कोणतं व्हिज्युअल यूज करणार मी, कार्डच व्हिज्युअल. ओके, कार्ड व्हिज्युअल यूज केलं, ठीक आहे. देन बोला, टोटल रेव्हेन्यू, आला समथिंग 24.9. हा कशाच दाखवायचा आहे, त्या मॉरिशानचा दाखवायचा आहे. अगेन फिल्टर,
कशावर? नेम, फुल नेमवर आहे ना, राईट? मॉरिस समथिंग 12,000 काहीतरी, 12.41. ओके, कसं काढायचं कळालं एव्हरीवन? इफ तुम्हाला कस्टमर डिटेल्स जेव्हा दाखवायचे असतात, जेव्हा तुम्ही MNC मध्ये काम करता, जेव्हा प्रोडक्शन लाईन चालू असते, तेव्हा ते वरती हायलाईट्स होत जातं. कोणत्या कस्टमरने जास्त रिटर्न्स केलेत, कोणत्या कस्टमरने आपल्याला जास्त व्हॅल्यू प्रोव्हाइड केली, ते हायलाईट होत असतं. मग त्या पर्टिक्युलर कस्टमर जे तुम्हाला व्हाउचर्स दिसतात ना Amazonला गेल्यावर, प्रत्येक कस्टमरला काही वेगळे ना वेगळे व्हाउचर्स दिसतात, त्याच्यामुळे दिसतात. तिथे हायलाईट्स होत होतात, टॉप 100 कस्टमर, टॉप 100, टॉप 1000 कस्टमर, त्या अकॉर्डिंग त्यांना व्हाउचर्स जातात. ओके, ऑनलाईन क्लिअर? येस सर. ओके, Yes, बोर sir. होतोय का ऑनलाईन? झोपेतून उठा. No, sir. झोपू नका, ठीक आहे? याला थोडं एडिट करायचं का? एडिट करू जरा याला. काय डाऊट आहे? बोल बोल. काहीच नाही, काहीच. ठीक आहे, टायटल काय माझा? टॉप कस्टमरचा. ओके, टॉप कस्टमर. चला, Then काय करायची गरज नाही तर बॅकग्राऊंड कलर ब्लॅक करतो, बॅकग्राऊंड कलर ब्लॅक करतो. ओके, आता मला काय करावं लागेल? टायटल, टायटल आणि काय? कॉल आउट व्हॅल्यू. ती कॉल आउट व्हॅल्यू आहे ना, जी काय आहे ती दिसते का? बरोबर, छान दिसतंय ना आता? अगेन व्हिज्युअल बॉर्डर ऑन करतो जस्ट, आणि त्याला 27 देतो. हे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता, मला आवडतं 27 म्हणजे तर. ऑलवेज रिमेंबर, हे जे कॅटेगरी लेबल असतं ना, त्याचं नाव हे ऑलवेज टॉपला पाहिजे, त्या व्हिज्युअलच्या वरती पाहिजे. त्यामुळे जेव्हा तुम्ही जाताल तेव्हा कॅटेगरी लेबल ऑफ करायचं ऑलवेज, आणि त्याला टायटल द्यायचं. टायटल ऑन करायचं, टायटल द्यायचं. काय माझा? टॉप कस्टमर रेव्हेन्यू. रेव्हेन्यू. ओके, अगेन ब्लॅक, डार्क, सेंटर, व्हाईट करून घेतो. काय बॅकग्राऊंड कलर चेंज होणार. अगेन कॉल आउट व्हॅल्यू व्हाईट, अँड देन त्याचा बॅकग्राऊंड कलर. आलं समजा? सेम टोटल ऑर्डरसाठी काय करतो, यालाच फॉर्मॅट पेंटरमध्ये जातो. देन तुम्हाला व्हिज्युअल टायटल ॲड करावं लागेल. काय त्या टॉप कस्टमर ऑर्डर्स. डन. टॉप तर कस्टमर दाखवले, राईट? बट मला आता काय करायचं आहे, टॉप 100 कस्टमर्स दाखवायचे बाय ऑर्डर्स. बाय ऑर्डर्स, बाय ऑर्डर्स नाही, बाय रेव्हेन्यू करू, बाय रेव्हेन्यू करू. ओके, कोणतं व्हिज्युअल यूज करणं? टेबल, राईट? टेबल और मॅट्रिक्स कोणतं यूज करू शकता? मॅट्रिक्स करतो मी. टॉप 100 दाखवायचे. ओके, आणि मला काय करायचं, अकॉर्डिंग टू इयर टॉप 100 कस्टमर दाखवायचे. कशाच्या? अकॉर्डिंग टू इयर. काय यूज करणार मी? बोला. अकॉर्डिंग टू इयर.
20, 31, 22, 3 एलिमेंट अकॉर्डिंग टू इयर दाखवायचं. त्याआधी टॉप 100 कस्टमर फाइंड करून घेऊ. ओके, फर्स्ट काय ना कस्टमर की पण पास करतो मी ह्याच्यामध्ये, कस्टमर लुकअप मधली कस्टमर की, बरोबर. देन कस्टमरचं नेम, बरोबर ना, फुल नेम, सॉरी इथे टाकतो मी, फुल नेम, फुल नेम, ठीक आहे. देन मग कशाच्या अकॉर्डिंग दाखवायचे, रेव्हेन्यू पण ट्रॅक करतो. देन ऑर्डर्स पण ट्रॅक करतो. ठीक आहे, एवढं तर बस. कसं यूज करणार सांगा. हां, आधी टॉप 100चं काढून घेऊ. फिल्टर पेन अगेन, राईट. कशावर करणार ऑपरेशन परफॉर्म, टोटल ऑर्डर्सवर. का फुल नेमवर, कस्टमर कीवर, ठीक आहे. शुअर, फुल नेमवर केलं तर काय होईल. हां, फुल नेम पण चालेल ना. टॉप एन म्हणजे टॉप एन काय 100 फाइंड करायचं आहे, राईट. बाय टोटल रेव्हेन्यू, जस्ट व्हॅल्यूमध्ये काढणार टोटल रेव्हेन्यू. आले तुमच्या 100 कस्टमर काहीतरी इथे. आता मला काय दाखवायचं होतं, अकॉर्डिंग टू इयर. जेव्हा मला काय आली स्लायसिंग कंडिशन आली, फिल्टरिंग कंडिशन आली, त्यासाठी मी काय यूज करणार, स्लायसर, राईट. सो इथं काय होतं, जस्ट एक स्लायसर यूज करतो. दिसतं इथं स्लायसर विज्युअल यूज करतो. हम्म. हे बाबा ना, अरे काय होतं याला? ठीक. काय पास करणार स्लायसर मध्ये, इयर कशामध्ये प्रेझेंट आहे, कॅलेंडर लुकअप मध्ये इयर एक्सट्रॅक्ट केलेलं ना आपण. काय किती इयर, इयर 21 कुठे गेलं, 21. बिटवीन दिसतंय ते, बिटवीन मध्ये दिसत नाही. टाईल यूज करतो. आलं का, 20, 21, 22 ब्लँक आहे ते. इथं अगेन इयरमध्ये आपल्यामध्ये काय आहेत का रे, ब्लँक व्हॅल्यूज आहेत का अजून. आहेत का, ब्लँकला काढतो आता. ब्लँक कसं का रिमूव्ह करायचं काय आलं ना, फिल्टर्समध्ये जाऊन जस्ट तो ड्रॅग करायचा ना, रिमूव्ह करायचं. आणि मी जेव्हा 2020 सिलेक्ट करेल, इथं पण ब्लँक होईल आपलं, सॉरी फिल्टर आउट होईल सगळ्या व्हॅल्यू. 21 वर सिलेक्ट करेल, फिल्टर आउट होईल व्हॅल्यू. 22 वर सिलेक्ट करेल, फिल्टर आउट होईल व्हॅल्यू. ओके, सगळ्या व्हॅल्यू काय करतात ते फिल्टर आउट करतात. काय आलं, अकॉर्डिंग टू इयर मला त्या दिवशीचा कस्टमर आणि त्याचे टोटल ऑर्डर्स आणि कस्टमरचा रेव्हेन्यू मिळतं. ओके, काय काय म्हणजे 3 वर्षाचं बघितलं असलं आपल्याला. हां, आपण केलेलं आहे. सायसर यूज केलेला म्हणजे म्हणजे आपण 2020 रेकॉर्डिंग बघितलं. हां, 21 क्लिक करतो. हां, आणि आता मग ते हे सगळं बघायचं. इथं सिलेक्ट ऑल आहे ना, थांबणार. फिल्टरमध्ये जातो अगेन, ठीक आहे. इयरमध्ये जातो, इथं सिलेक्ट ऑल म्हणून पण असतं. फक्त ब्लँक काढतो. अबे यार, हे सगळ्याचं म्हणतोय ना तू, इथं असतं रे. आपण फुटबॉलवर
क्लिअर फिल्टर कसं ते काय काय आपण एखाद्या कॉलमवर फिल्टर लावतो तसं परत फिल्टर क्लिअर करण्यासाठी ऑप्शन असतात तसं ते क्लिअर स्लाइसर वगैरे स्लायसर क्लिअर तिथं आहे, क्लिअर स्लायसर म्हणून. हां ते क्लिअरवर जर सिलेक्ट केलं स्लायसर क्लिअर होऊन जातो. हां म्हणजे overall दिसतं. हां, जो ओव्हरऑल तुम्हाला ऑटोमॅटिकली ओव्हरऑल दिसेल. हे बघा इथं सिलेक्ट करतो मी आणि इथं क्लिअर स्लायसर आहे, क्लिअर स्लायसर. ओके ठीक आहे, क्लिअर. अजून काय फाइंड आउट करू शकतो आपण? एनीवन ऑनलाईन बोला. हे तुम्हाला उद्या एडिट झालेलं दिसत सगळं. बोला काय फाइंड करू शकता अजून? टॉप 100 कस्टमर फाइंड केले, टॉप इन्कम कॅटेगरी वाईज डेटा फाइंड केला, टॉप कस्टमर फाइंड केले, त्याचे ऑर्डर्स फाइंड केले, त्याचे रेव्हेन्यू फाइंड केले. अजून काय फाइंड करू शकतो? बोला बोला. काय ग्रॅज्युएटेड काय बोलला तो? ग्रॅज्युएटेड बरोबर बोललेला. आपण एक कॉलम तयार केलेला आठवते का? एज्युकेशन कॅटेगरी. जर मला माझ्याकडे समथिंग, जर ॲमेझॉनला गेला तुम्ही, ॲमेझॉनचे जेव्हा डेटा ॲनालिस्ट असतात ते पण बघतात की कोणत्या कॅटेगरी म्हणजे कोणत्या एज्युकेशनच्या कॅटेगरीमध्ये किती ऑर्डर्स होतात ते. तर त्या अकॉर्डिंग त्याला आपल्याला ते प्रोडक्ट्स दिसतं. आधी ॲनालिसिस होती, मग आपल्याला प्रोडक्ट. कॅटेगरी एज कॅटेगरी पण दाखवू शकतो, काही दाखवू शकतो. माझ्याकडे आता एज्युकेशन कॅटेगरी काढली ना आपण, ते काहीतरी एज्युकेशन लेवल काढलेली ना. ओके, डिस्ट्रीब्युशन आहे, काय यूज करणं? पाय चार्ट तर यूज केला. अजून डोनट चार्ट यूज करायचा. डोनट चार्ट यूज करतो. ठीक आहे. अगेन लिजेंड मध्ये काय ना, एज्युकेशन लेवल केले ना फाईन. बॅचलर्स, ग्रॅज्युएट डिग्री, हायस्कूल, पार्शल कॉलेज, पार्शल हायस्कूल केले ना. व्हॅल्यूज मध्ये काय ना, कशाच्या अगेन्स्ट काढायचं होतं मला? ऑर्डर्स का रेव्हेन्यू सांगितलं? रेव्हेन्यू ना. रेव्हेन्यू ऑर्डर्स पण काढू शकता, काय प्रॉब्लेम नाही. रेव्हेन्यू काढतो मी. रेव्हेन्यू व्हॅल्यूज. ओके, झाला डिस्ट्रीब्यूट अकॉर्डिंग टू दॅट. ओके, तर बॅचलर्स अगेन, पार्शल कॉलेज, डिग्री, हायस्कूल, पार्शल हायस्कूल. इथं पण ब्लँक दिसणार तुम्हाला, कशामध्ये दिसतंय. ठीक आहे. ओके, इथं टोटल ऑर्डर पण मी ड्रॅग करू शकतो. हे बघा व्हॅल्यूजमध्ये अगेन ते डिस्ट्रीब्यूट होते. अजून कळतच नाही तुम्हाला कुठं ऑर्डर आणि कुठं काय. इथं कुठं छोटं ऑर्डर हे होतात, ते छोटेसच दिसतात ते. राईट, चला काय करतो, क्लिअर करतो. काय अगेन काय होतं, डेटा फॉर्मॅटमध्ये जातो. ओके, इथं डेटा लेबल्स आहेत. ठीक आहे. ह्याची पोझिशन कुठे आहे आता? आउटसाईडला आहे. त्याला मी काय करतो, इनसाईडला ठेवतो. तुम्ही काही करू शकता, आउटसाईड इनसाईड अजून चांगलं दिसतंय. प्रेफर आउटसाईड, प्रेफर इनसाईड, अकॉर्डिंग टू ते दिसते तुम्हाला. आणि हा काय दिसते, ब्लँक व्हॅल्यूज सेल्स दिसते. ओके, मी आत्ता इनसाईडच ठेवतो. ओके, कशामध्ये बघताय तुम्ही? डेटा लेबल्समध्ये. कसे कुठे ते डेटा लेबल्स? डेटा फॉर्मॅटमध्ये. ओके, झालं पूर्ण पेज तयार कस्टमरचं. क्लिअर कळालं आजचं सगळं? सिंक स्लायसर इम्पॉर्टंट आहे, स्लायसर इम्पॉर्टंट आहे. इंटरव्ह्यूला विचारतात स्लायसरचं क्वेश्चन. म्हणजे एक बेसिकली एकच क्वेश्चन असतो त्यांचा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्लायसर अँड फिल्टर. स्लायसर मध्ये काय सांगायचं, सगळ्या पेजला फिल्टर करतं. बट फिल्टरमध्ये काय सांगायचं, देर आर 3 टाइप्स ऑफ फिल्टर. अकॉर्डिंग टू द टाइप्स ते फिल्टर आउट करतं. ओके, फिल्टर तुम्हाला सिंक करता येत नाही सगळीकडे, बट स्लायसर सिंक करता येत. हे 2 डिफरन्स मेन. हे जरी सांगितलं तरी सफिशियंट. ओके, क्लिअर? ऑनलाईन क्लिअर? पेज 1 झालं पूर्ण समरीचं. राईट, सेकंड पेज झालंय मॅपचं. राईट, आणि थर्ड झालंय कस्टमरचं. एक राहिलं आपलं प्रोडक्ट समरी. प्रोडक्ट्स कुठं काढलं होतं? प्रोडक्टचं पेज दाखवायला पाहिजे ना, किती प्रोडक्ट्स विकले गेले ते. उद्या बघू, चालेल? आजच बघायचं नाही म्हणते दिवस. ठीक आहे, उद्या घ्यायचं का रे लेक्चर? सॅटर्डे राव. हा म्हणा ना ऑनलाईन. Yes, sir.
बाकीचे एक नाही सांगा. रितेश तुझे प्लॅन आहेत? येस सर. प्लॅन आहेत नको सर.